थँक गॉड की आपल्या सोसायटीमध्येच डॉक्टर आहेत. हो ना, जेव्हा केव्हा गरज असते हाती भाऊजी कायम तयार असतात मदतीसाठी. नाही नाही खरंच खरंच अगदी खरं. चला बाबा, नाटक संपलं एकदाच. नाटक हो म्हणजे नाटक. आयुष्य नाटक तर आहे काकाजी, आणि आपण सगळे या नाटकातले पात्र आहोत, ज्याची दोरी त्याच्या हातात आहे. आता आयुष्यातल्या या नाटकात कळत नाही ना काकाजी, केव्हा दुःख येईल केव्हा सुख येईल, कधी ऊन कधी सावली असेल, कधी माणसाला एकदम मस्त वाटेल, कधी आजारी पडेल, जसं जसं आता सोडी बरोबर झालंय. अचानक पोटात दुखायला लागलं तर आता आयुष्यातल्या नाटकात हे पण दृश्य होतं, तर मी म्हटलं चला नाटक संपलं, हे वालं नाटक संपलं. सॉटे, या गप्पा तर चालतच राहतील, तर तू आता घरी जा, आराम कर. चला मित्रांनो चला. 1 मिनिट यारो. माझ्या प्रिय गोकुळधाम वाल्यांनो, जर का रोशन डार्लिंगचा फोन आला ना, तर तिला हे नका सांगू की माझी तब्येत एवढी खराब झाली आहे. काय ना, ती लग्नाला गेली आहे ना, तर ती लग्न एन्जॉय नाही करू शकणार, आणि इतक्या रात्री ती माझ्यामुळे तिकडून निघाली तर मला उगाच तिची काळजी लागेल. तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, रोशन डार्लिंगचा जर का फोन आला तर सांगा मी जेवण केलंय आणि झोपून गेलोय. सोडी भैया, तुम्ही काळजी करू नका, आम्ही नाही सांगणार रोशन वहिनींना. हो थँक्यू. चल बाबा सोडी, आता घरी जाऊन झोप तू. हो काकाजी. भिडे मास्तर, कोमलनीनं पावभाजी बनवली, ती घेऊन आम्ही दोघं तुमच्याच घरी जेवायला येतो. अरे वा. हो या, आपण पावभाजी आणायची गरज नाहीये, घरी जेवण आहे ना. ते पण खाईन ना मी. हा मग ठीक आहे, चालेल. चला बाबा, चला चला सगळ्यांनी चला. अंजली तू निघ ना, मी आलो जरा. 2 मिनिटं. बघितलं मेहता साहेब, माझी आयडिया कामी आले की नाही. आता सोडी आपल्या मित्रांबरोबर पार्टी शार्टी करू शकेल, आणि तुम्ही म्हणत होता माझी आयडिया 3rd क्लास आहे. जास्त उड्या नको मारू जेठालाल, अजून पोपटलाल आणि सोडी कंपाऊंडच्या बाहेर नाही गेलेत. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. तुझे अडकण्याचे चान्सेस अजून तेवढेच आहेत जेवढे आधी होते, म्हणजे जरा. अरे शुभ बोलणाऱ्या, चल ना बाबा जेठ्या, चल. हा हो, आलो बापूजी. हा जा जा. चल सावकाश सावकाश. हा सावकाश सावकाश. आला जेठ्या पण आला. हा अरे ये जेठालाल. अरे चल सोडी, हळू चला. 1 मिनिट भिडू. मी तुमच्या घरी जेवण करायला येऊ शकत नाहीये, त्यासाठी मनापासून सॉरी. अरे ठीक आहे ना सोडी, यात तुझी काय चुकी आहे. तू मुद्दाम थोडीच आजारी पडलायस. ते तर आता जे झालंय ते झालं. आता ते सगळे सोड आणि घरी जाऊन शांतपणे आराम कर. मी तुला घरी सोडायला येतो. चल चल, मी पण येतो. चल. अय बाबा, काय सगळ्यांची येण्याची गरज नाहीये. बेडे मी काय म्हणतो, तू माधवी बहिणींना मदत कर ना घरी जाऊन. अरे सकाळपासून तेच तर करतोय ना बाबा. हो पण आता घरी जाऊन जेवण लाव, बापूजींना पण भूक लागली असेल ना. बापूजी तुम्ही पुढे चला, मी आणि जेवण सुरू करा. मी जरा 2 मिनिटात सोडीला घरी सोडून येतोच. हो भिडू, तू तुझं काम कर. हा अहो, तुम्ही जरा या ना मदतीसाठी. हा ठीक आहे भिडू. येतोय. तो माझा मोबाईल फोन तुझ्या जवळ आहे ना? अरे हो बरोबर आहे. हे घे. ते जितेकडे जायचं लक्षात आहे ना? तोंडाकडे का बघतोय? सर, अरे 8:30ला जायचं ना उद्या. तू बोललास ना जेठालाल त्याच्याशी? हा झालं ना बोलणं. तू आतमध्ये होता ना, हाती भाऊच्या कॅबिन मध्ये होता ना. तू सांगितलं ना, मी बोललो जिते बरोबर उद्या 8:30 वाजता. ते करेक्ट. 2दा फोन आलाय म्हणून सांगतोय बाबा. चल सोडी, तू घरी आराम कर. बापूजी तुम्ही जा, मी आलो तुमच्या मागे. या मित्रांनो या. या चला मित्रांनो. अरे सोड. अरे
अरे माझी आयडिया काम करून गेली. आयडिया माझी आयडिया काम करून गेली. मजा आली. अरे माझ्या लाडक्या मित्रांनो, काय ऍक्टिंग केली आहे तू. अरे जेठाप्रा, थँक्यू सो मच यार. काही जबरदस्त आयडिया दिलीस यार. आपलं काम पण झालं, सगळी सेटिंग पण झाली आणि कुणाला पण नाहीये. आता पटकन तुझा मित्र कॅनडाच्या त्या जित्याला फोन कर, नाहीतर तो पण टेन्शन मध्ये. हो सोडी, पटकन त्यांना सांग की आपण येतोय म्हणून. अरे लगेच सांगतो ना. फोन तर बंद आहे, चालू करायला लागेल. सोडी, तुझा फोन ऑन होईपर्यंत मी पटकन जाऊन कपडे बदलून येतो. हा लगेच. ए भाऊ, तुला कपडे कशाला बदलायचे? अरे बाबा, जेठालाल पार्टीला जायचंय ना, मग अशा कपड्यात कसं जाणार मी? अरे बाबा, तू विसरू नको की तू आजारी सोडीच्या मदतीसाठी त्याच्या घरी थांबलेला आहेस. आता तू घरी जाऊन चांगले कपडे घालून परत आला आणि सोसायटी मधल्या कोणी बघितलं तर त्यांना काय सांगणार? अरे हा, ठीक आहे, मग याच कपड्यात पार्टी करेन मी. ओ बॅटरी तर खूपच कमी आहे, चार्जिंग करायला वेळच नाही मिळाला. चार्जिंग करायच्या आधी जितेला फोन करून घेतो. हा, फोन आधी कर. ओय, सोडीचा फोन आलाय. ओय उचल, बोल. ओय, किती आहे तू? ओ जिते, बस निघतोय यार. ओय, अजून निघाला नाही तू? ओय, नक्की काय चाललंय? पहिल्यांदा फोन केला तर उद्या 8:30 वाजता येतो बोलले. नंतर फोन केला तर सांगितलं तुझ्या पोटात दुखतोय. ओ जिते, खूप मोठा किस्सा आहे, भेटल्यावर सांगेन. बॅटरी संपायला आले, फोन बंद होईल यार. चल भेटतो. ओ यारो, पार्टी शर्टीचा मामला सेट झाला. थँक्यू सो मच मित्रांनो. मस्त जुगाड सेट झाला, एकदम मज्जा येईल आता. ओय जिथे, मला हा मामला सेट नाही, अपसेट वाटतोय. ओय, बदलला आपला मित्र. दोस्ती तोडायची धमकी दिली मी त्याला, तरी पण नाही आला. ओय यारा, माझा ऐक. काढूया गड्डी आणि सरळ जाऊ त्याच्या सोसायटीत. तिथून त्याला उचलून सरळ इकडेच घेऊन येऊ आणि मग इथे जोरात करू पार्टी शार्टी. चल गोकुळधाम, चल. तू भेडेच्या घरी पोहोचल्यानंतर फोन करून मला सिग्नल दे, त्याच्यानंतरच आम्ही निघू. हो. काय सिंगल काय देऊ? अरे हाच की तुम्ही सगळे जेवणामध्ये एकदम बिझी झालेले आहात आणि त्याच्यानंतरच आम्ही निघू शकू. हा, ठीक आहे. हे सोडी, आता या वेळेला कोणाला? अरे रोशन भाभी तर नाही? ओय नाही रे नाही, रोशन डार्लिंग तर उद्या सकाळी येणार आहे. मग तर नक्कीच सोसायटी मधलं कोणतरी असणार. तू एक काम कर, तू या सोफ्यावर झोप. पोपटलाल, तू दरवाजा उघड. एक मिनिट. रेडी? हा. अरे भिडे, जेठालाल, तू अजून काय बसला इथे? तिकडे जेवण गार होत आहे. हाती भाऊ, कोमल वहिनी सगळे आले तिकडे. चल. सोडी, तू इथे हॉलमध्ये काय झोपलायस? आज जाऊन बेडवर झोप ना आरामात. नाही भिडू, मला इथेच ठीक वाटतंय. अच्छा, ठीक वाटतंय तर चल जेवण करायला. अरे सॉरी. आराम कर. जेठालाल, चल तू तरी चल. हा, चल. जेठालाल, जे मी सांगितलं ते लक्षात ठेवा. हो. काय लक्षात ठेवायचं? अरे जे लक्षात ठेवायचंय ते मला ठेवायचंय. तुला का पंचायत करायची? हा, चल सोडी, मजा करा. हा. काय? अरे मजा मध्ये आराम कर, पूर्ण तर बोलू दे ना. काय मध्ये तू काय तू पण भिडे. ठीक आहे बाबा, चल आता जेवण गार होतंय. चल रे सोडी. तुमचीच वाट बघत होतो. या ना. हा. या. ओ हो, हे सगळं काय माधवी वहिनी? हे काय आहे सगळं? तुम्ही तर कमालच करून टाकली. एवढं सगळं जेवण बनवलं तुम्ही. खूप मेहनत केली आहे तुम्ही. आयुष, मेहनत काय हो त्यामध्ये? तुम्ही तरी कुठे रोज येताय जेवायला आमच्याकडे? आता सोडी नाहीये ती गोष्ट वेगळी झाली. पण जेठ्या, एवढा उशीर का झाला? बापूजी, तो सोडी सारखं एकसारखं थँक्यू सॉरी बोलत होता. यायलाच देत नव्हता. थँक्यू सॉरी दोन्ही एकदमच. हा, ते थँक्यू कारण तुम्ही सगळ्यांनी त्याची खूप मदत केली आणि सॉरी कारण माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला म्हणून. ऐक, तर मी म्हटलं की अरे बाबा, कोणाचं भलं होत असेल तर त्यात मदत करायला काय जातंय कोणाचा. ऑफकोर्स. आणि तसंही आपण सगळे गोकुळधाम निवासी आहोत, एका कुटुंबासारखे. आणि चला आता जेवून घेऊया. बापूजी, एक सेकंड, मी जरा एक फोन करून येतो. अरे आता कोणाला फोन करायचा आहे? आधी जेवून घेतो. बापूजी, ते एका पार्टीला फोन करायचा आहे. लक्षात आलंय तर करून घेतो, नाहीतर मग विसरून जाईन. उद्याच्या मीटिंगची वेळ द्यायची आहे. फक्त 1 मिनिट लागणार बापूजी.
तुम्ही वाढा हा, मी आलो लगेच. ठीक आहे. घ्या भिडे भाऊ हे. जरा ते स्पून द्या ना इकडे. हो 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 हा देते. थँक्यू. बोल ना जेठालाल. हा कल्टी कल्टी कल्टी? ठीक आहे उद्या 11 वाजता. म्हणजे आम्ही निघू ना? अरे हो बाबा. ओके जेठालाल.